आयुष्यातली ज्यावेळी 7 वर्ष निघून गेली, वाया गेली, त्यावेळी घरच्यांनी सुचवलं आपण एखाद्या ज्योतिषाकडे जाऊया. ज्योतिषाकडे गेले. ज्योतिषानं सांगितलं पोराला तुमच्या 7.5 लागलेल्या. आता पोराला ऐकून बरं वाटलं, कारण त्याच्या डोक्यात आलं आयुष्याची 7 वर्ष वाया गेलेली आहेत, म्हणजे 7.5 संपत आली असणार. ज्योतिषी म्हटला मागच्या महिन्यात 7.5 चालू झालेल्या. आता मात्र याला निराशेनं गाठलं. मागची 7 वर्ष काही बरी गेली नाहीत, आता पुढची 7 वर्ष. पुढे एक अंगठी त्याच्या हातामध्ये घातली. ती अंगठी घालून 2 महिने झाले तरी काही फरक पडेना. शेवटी टॉयलेटमध्ये बसल्यावर टॉयलेटमध्ये ती हातातली बोटातली अंगठी काढून फेकून दिली. त्यानं कुठंतरी वाचलं होतं की जेवढं सोबत असतं ते पाण्यात सोडून द्यायचं असतं, आणि त्यानं ती अंगठी पाण्यात टाकून दिली. त्याच्यानंतर त्याचा जो यशाचा प्रवास चालू झाला, भारतातून चालू झालेला त्याच्या व्यवसायाचा प्रवास लंडन पर्यंत जाऊन पोहोचला, आणि जगातला फार मोठा व्यवसायातला द यंग एंटरप्रेन्योर नावाचा पुरस्कार लंडनच्या प्रिन्सच्या हस्ते त्यानं घेतला. ज्योतिषानं सांगितलेलं वाया गेलं. अंगठी हातात घेतलेली टाकून दिली, तरी सुद्धा यश मात्र त्याला थांबवू शकलं नाही. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर भाषेला ट्रान्सलेटर मिळतो, जगात आपल्या कर्तृत्वाला ट्रान्सलेटर मिळत नाही. मित्रांनो, एंटरप्रेन्योर नावाचं हे शरद तांदळे नावाच्या बीड जिल्ह्यातल्या लेखकाचं पुस्तक आहे. आवर्जून मला वाटतं आपण हे वाचायला हवं आणि यशाला गवसणी घालायला हवी.